शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला, तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही। विदर्भामध्ये 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही बातमी काही फार चांगली नाहीये। तर मुळात काम सुरू केलेलं आहे, पाण्याविषयीचं काम आहे, पण मूळ प्रश्न असा आहे की या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। आज एवढं काम करत असताना सुद्धा विदर्भामध्ये शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला, तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही। आपण आपल्या कामाचं कौतुक किती करणार आणि कुठपर्यंत करणार, पण ही एकल मंडळी जी आहे, ज्यांच्या त्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो। खाबूशाही आणि बाबूशाही यामध्ये जो समाज भरडला जातोय, यामध्ये जो शेतकरी भरडला जातोय, त्यामुळे निसर्गाचा कोप आपल्यावर सातत्याने होत राहणार याची शाश्वती मी या मंचावरून सगळ्यांना देतो। आपण अल निनो पर्यंत माहित होता आपल्या पिढीला, पण यावर्षी आपण सुपर अल निनोच्याही सामोरं जाऊ, तीही पिढी आपलीच असेल आणि याला जबाबदार आपणच आहोत। जोपर्यंत आपण स्वतःचा विकास वगळून लोकांचा वैयक्तिक त्या माणसांचा विकास करणार नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे असं माझं तरी मत नाही। मी एक सामान्य नागरिक आहे। शेतकरी जर ह्या देशाचा त्राता असेल तर त्याला आपण तेवढी आपण जर सत्ता दिली नाही, त्याच्या हातात तेवढं जर आपण उत्पादन देत नसू। साधा मुद्दा आहे, एखादं मी नेहमी म्हणतो की टिकलीचं पाकिट बनवणाऱ्याला विचारलं काय करतो, तो म्हणतो बिझनेस आहे माझा। आणि धान्याच्या एका दाण्याचे हजारो दाणे करणारा शेतकरी बिझनेसमन कसा नाही, हा प्रश्न का नाही पडत आपल्याला? आणि त्याला त्याचे पूरक पैसे का देता येत नाही, हाही प्रश्न। जोपर्यंत तो सधन संपन्न होणार नाही, आणि त्याची काही फार डिमांड नाहीये, फार साधा मुद्दा आहे हो। प्रत्येकाचं गोष्ट, एखाद्याला जर 250 रुपये आमच्या नाटकात असतं, 250 रुपये नाईट असली आणि प्रोड्युसरने एखाद्या दिवशी 350चं पाकिट दिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी येतं। तो म्हणतो हो हे जास्त आले तो साहेब पैसे, नाही आजपासून तुला 350। हे आपण शेतकरी बांधवाच्या बाबतीत का नाही करत आहोत आणि त्यांचा तो अधिकार नाही का, हा प्रश्न पडलेले आम्ही मंडळी आहोत। म्हणून गेली 10.5 वर्ष आम्ही अव्याहतपणे हे काम करतो आहोत। याचा प्रचार प्रसार किती होईल याबद्दल आम्हाला काहीही कर्तव्य नाहीये, पण आम्ही हे काम करतो आहोत याचा आनंद आणि अभिमान मात्र आम्हाला आहे। आणि ह्या निमित्ताने एवढंच सांगेन की या देशामधले सर्व शेतकरी सधन संपन्न व्हावेत, ह्या बातम्या बंद व्हाव्यात। विदर्भामध्ये 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही बातमी काही फार चांगली नाहीये। आपल्यासारखीच माणसं, आपल्यापेक्षा कमी वयाची माणसं जेव्हा जीवनाला कंटाळतात आणि जीव देतात, जीव देताना कुणाला सहज रस्त्यात बेडूक जर दिसलं, त्याच्यावर जर आपला पाय पडत असेल तर ते जीव वाचवण्यासाठी टुनकन उडी मारतं। आणि मग स्वतःहून आत्महत्या कुणाला कशी करावीशी वाटत असेल, त्याची कारणं शोधण्यापेक्षा त्या कारणाच्या मुळाशी आपण जाऊ शकतो का? आपण सगळे मिळून जाऊ शकतो का? लोक सहभागातून जाऊ शकतो का? तर हो, जाऊ शकतो। तर आपण ह्या प्रश्नाला थेटपणे भिडूया, जलसंवर्धन करूया।